झी 24 तास एक पाऊल पुढे। आता पाहूया फू बाय फूच्या यावेळच्या भागाची झलक, कारण यावेळी या रंगमंचावर अवतरलाय आदिमानव। बघूया त्याच्याबरोबरच इतरही विनोदवीरांनी काय धमाल केली आहे ते। मला सांग, 4 दिशा कोणत्या? स्टील, ॲल्युमिनियम, पित्तळ, प्लास्टिक। हे काय आहे? 4 दिशा। बाई, ह्या गुजराती आहेत। म्हणजे दिशा असं नाव आहे ना? नाही अरे 4 दिशा म्हटला, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण। मी सांगणारच होतो ना, त्याच्या आधी तुम्हीच बोललात। म्हणजे तुला माहित होतं? हा ना? मग आता ह्या प्रश्नाचं उत्तर दे। न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा शोध कशामुळे लागला? माझ्या बापामुळे। कानफटावींना सफरचंदामुळे लागला। तो त्याला लागला असेल, पण मला माहितीये माझ्या बापामुळेच गुरुत्वाकर्षणाचा शोध लागलेला आहे। अरे काय बोलतोयस तू? बाई, कसे सकाळी गुरुत्वाकर्षण कमी असतं आणि संध्याकाळी वाढतं। मग काय पुरावा काय? माझा बाप आहे ना, सकाळी कामावर जाताना असं जातो आणि संध्याकाळी येताना असं पडत पडत येतो। म्हणजे काय, याचा अर्थ काय? गुरुत्वाकर्षण सकाळी कमी, संध्याकाळी जास्त असतं। असं नको कर, अभ्यास कर, अभ्यास कर। अभ्यास केलास तर मोठा होशील, सायंटिस्ट होशील। बंडू, तू जर नासा मध्ये गेलास तर काय होईल? तर नासाचं नाव बदलून नासाडी ठेवावं लागेल। अरे बाजा, असं नको रे करू। तुझ्या बाबांना वचन दिले मी 80% मिळवून देईन म्हणून। मग मी तर 100% मिळू शकतो। 100%? चेष्टा करतोस माझी? मग चेष्टेला सुरुवात कोणी केली? मी। अरे बाजा, मला सांग, पौराणिक म्हणजे तुला माहितीये का? असं सांगा ना। मग ते बघितलंय ना आपण टीव्हीवर ना? हे पौराणिक आहे? हा, मग आणि काय असते? बर, मला सांग, 14 विद्या 64 कलांचा अधिपती कोण? काका, तुम्ही लई शाळा घेताय माझी। गणेश। करेक्ट। ताकवडे। गणेश ताकवडे? हा, मग त्याचं आडनाव ताकवडे कधी केलं? हो, त्याचं नाव आपला गणेश ताकवडे दे, 2 नंबर चाळीतला। मग 14 काय, त्याने मला 18 विद्या दाखवल्या आहेत एकदा, माहिती आहे काय? आणि 64 नाही, 364 कला। काय नाचतोय? इच्छिक इच्छिक बेडूक बेडूक, इच्छिक इच्छिक बेडूक बेडूक। अरे कसला बेडूक? आणखीन एक गाणं तर सुपरहिट गेलं होतं गणपतीत। ले गई दिल मेरा मंचली, ले गई दिल मेरा मंचली, खाली वाली खाली वाली खाली वाली खाली वाली खाली वाली। झी 24 तास एक पाऊल पुढे।